नमस्कार प्रेक्षकांनो, आपण खूप दिवस झालं एकाच गोष्टीची वाट पाहत आहोत. ती गोष्ट म्हणजे आप्पीचं काय झालंय, अपघातानंतर तिची बॉडी कुठं आहे, नक्की कुठं आहे आप्पी, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत आहेत. आणि फायनली त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सर्वांना मिळणार आहेत. थंबनेल पाहून तुम्हाला कळलेलं आहे की 2 आप्पी आहेत, म्हणजे आप्पीसारखी दिसणारी दुसरी एक आहे ती म्हणजे दीपा. आणि आता अर्जुनला तीच आप्पी वाटत आहे, म्हणून अर्जुन तिला घेऊन घरी येणार आहे. आणि त्याचबरोबर आप्पीच्या खूप जवळपास अर्जुन पोहोचलेला असतो, पण एका मोठ्या गोंधळामुळं चिंचुकीने जो घोळ घातलेला आहे त्याच्यामुळं अर्जुन तिथे पोहोचू शकलेला नाही. हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन म्हणत असतो की आज अमोलला कोणीतरी शाळेत सोडायला जा. तेव्हा मात्र इकडे रुपाली म्हणत असते, पण गरज आहे का भाऊजी या गोष्टींची? म्हणजे मला कळत नाही आहे की मला असं वाटत आहे की नाही गेलं पाहिजे अमोलने शाळेत, कारण मागच्या वेळेस बघितलं ना त्याला त्रास झालेला आहे. असं कसं म्हणता तुम्ही? मला वाटतंय ते मी सांगते, असं रुपाली म्हणत असते. तेवढ्यात अमोल आवरून येतो आणि मला ना शाळेत जायचं आहे असं सांगू लागतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा अमोलचं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे दीपा तिथं असतो. अमोल म्हणत असतो की मी चाललो शाळेला, कोण येणार आहे मला सोडायला, असं अमोल विचारतो. आणि मग दीपाला लगेच अमोल म्हणतो की मामा मला हे सोडायला तू चल. मला काय वाटतं माहिती आहे का, मला ना टेनूच्या घरापर्यंत सोड, तिथून मी आणि टेनू सोबत जाणार आहोत, असं दीपाला अमोल सांगतो. तेव्हा दीपा म्हणतो की माझी सवारी तयार आहे, चला मग. असं म्हणत आता रुपाली तिथे येते आणि म्हणते की अमोल बाळा थांब, मी तुझ्यासाठी डबा घेऊन येते. आणि मग रुपाली आत जाते. त्याचवेळी बापूही तिथं असतात. बापू सांगतात की अमोल काळजी घ्यायची, काही वाटलं तर टीचरला सांगायचं, सगळं व्यवस्थित करायचं आहे, एवढं लक्षात ठेव, असं इन्स्ट्रक्शन अमोलला दिलं जातात. डबाही व्यवस्थित खायचा आहे. अर्जुनचं म्हणणं असतं, तो 4 भिंतीच्या आत बसून असतो, गेली 8 दिवस झालं त्या विचारात गुंतून आहे. शाळेत गेला तर तेवढंच त्याला बरं वाटेल. इकडे रुपाली स्वप्नीलला म्हणत असते, अहो तुम्हाला कळतंय का काय चाललंय हे सगळं, कारण अमोलची परिस्थिती माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना कशी आहे, मग तुम्ही सगळे असे का बोलताय. हे सगळं चाललं जातं. इकडे अर्जुन पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि तो आल्या आल्या आर्याला बोलवतो आणि आर्याला म्हणतो की काय चाललंय आर्या, म्हणजे मला एक कळतच नाही आहे. तेव्हा आर्या म्हणते म्हणजे, अर्जुन विचारतो की मला सांगा आत्ताच्या आत्ता कुठल्या कुठल्या ठिकाणं शोधायची राहिलेली आहेत, जोपर्यंत मला आता त्याची लिस्ट मिळत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुनने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे अमोल पण टीनूच्या घराच्या जवळ पोचलेला असतो. दीपा त्याला टीनूच्या घराच्या जवळ सोडतो आणि तिथून जायला निघतो. अमोलला पाहून टीनू लगेच विचारते, अरे तू आज येते? तेव्हा अमोल सांगत असतो की हो, मला शाळेला जायचं आहे. आणि ती म्हणते की तुझी माँ, माझे आईबाबा पण म्हणत होते माहिती आहे का की अमोलची माँ सापडली पाहिजे, तिला काही नाही झालं पाहिजे. तेव्हा लगेच अमोल विचारतो की हो का, पण तुला माहिती आहे का, अमोल म्हणतो की माझी माँ आहे ना ती माझी माँ आहे ना, त्यामुळं तिला काहीच नाही होणार, कारण माझं आणि माझ्या माँचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, त्यामुळं मला माहिती आहे की माँ लवकरच येणार आहे, हे अमोलचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर टीनूही तिथं असते. टीनूही म्हणते की हो. इकडे अर्जुन निघालेला असतो आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुनच्या बाबतीत इकडे आर्या म्हणत असते की मी एवढी सगळी ठिकाणं शोधलेली आहेत, पण मी ज्या ठिकाणी शोधलं नाही ते ठिकाण नेमकं अर्जुनने शोधून काढले आणि अर्जुन तिथेच जायला निघालेला आहे. तिथे जर अर्जुन सापडला तर अर्जुनच्या मनात आणखी गैरसमज होणार आहेत आणि अर्जुनला असं वाटेल की मी मुद्दामच शोधायला जात नाही आहे, हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग अर्जुन आणि चिंचुके निघालेले असतात आणि एका जंगलामध्ये तिथं धूर दिसतो. अर्जुन म्हणतो की ते धूर म्हणजे ही आग काही जास्त मोठी नाही आहे, आपण जाऊन बघूया. मग चिंचुके आणि अर्जुन बघायला जातात आणि तेवढ्यातच तिथे तो एक माणूस आलेला असतो, तो म्हणजे तो उस्मान, जो जीजीचा माणूस आहे. आणि तो तिथं पोहोचलेला असतो. आणि त्याचवेळी आधी एक व्यक्ती असते ज्याला अर्जुनने पकडलेलं असतं, मारलेलं असतं, तो गुंड, तोही तिथं असतो आणि तो तिथे काहीतरी पेटवत असतो. तो अर्जुनचा आवाज ऐकतो आणि तिथून पळ काढतो. अर्जुनला कळत नाही आहे की नक्कीच इथं कोणीतरी असणार आहे, कारण हा जो धूर आहे तो ताजा ताजा दिसत आहे, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचवेळी तो उस्मान आहे, तो म्हणतो की हा माणूस का निघून चालला आहे आणि हा का लपून बसलेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर तो मग जीजीचा माणूस जो आहे त्याचा फोटो घेतो. इकडून अर्जुन आणि चिंचुके आता पुढे निघालेले असतात, कारण काहीही झालं तरीही आता शोधाशोध तर सुरूच केली पाहिजे. रस्त्याने जाताना एक काका भेटलेले असतात आणि त्या काकांना ते विचारतात. तेव्हा म्हणतात की नाही माहिती आम्हाला, म्हणजे अशी व्यक्ती कोण दिसलेली नाही आहे.
मग ते वरती घर कोणाचं आहे? नाही, तिथे एक आजी राहते, पण लय खडूस म्हातारी बरं का, जरा जपूनच जावा तिच्याकडे जाताना, हे आधीच त्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा चिंचुके आणि अर्जुन म्हणतात की ठीक आहे. दोघंही पोचलेले असतात. तिथे आजी झाडपाल्याचं औषध बनवत असते आणि ती आजी तिथे औषध बनवत असते. त्याचवेळी चिंचुके तिथं जातो. अर्जुन पण चिंचुकेला पाठवतो आणि चिंचुके तिथं पोहोचलेला असतो आणि चिंचुके मग तिथे जाऊन नेमका ठेसकळतो आणि त्या आजीच्या शेंगा ज्या असतात त्या सांडतात. आजी मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते, मुडद्या दिसत नाही का रे तुला? आणि त्याचवेळी आप्पीचा हात बाहेर येत असतो. तिच्या हाताला लागलेलं असतं, तिच्या हाताला पट्टी बांधलेली असते. हे आपल्याला पाहायला मिळतं. अर्जुन म्हणत असतो की आता त्या गावात गेलं पाहिजे. म्हणजे अर्जुन तिथं आलेला नसतो. ती आजी मात्र जाम चिडलेली असते. चिंचुकेला तिने हाकलून दिलेलं असतं आणि चिंचुके तिथून निघून गेलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चिंचुके आता दोघंही निघालेले असतात. अर्जुन म्हणतो की आता त्या गावात जाऊया जिथे आपण शोधायला जाणार आहोत, कारण ते खालची वस्ती बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, तिथं आपल्याला गेलं पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं असतं आणि दोघंही निघालेले असतात. त्याचवेळी इकडे चिंचुके आणि अर्जुन सिव्हिल युनिफॉर्ममध्ये तिथं आलेले असतात, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की आपण जर युनिफॉर्मवर आलो तर लोक आपल्याला व्यवस्थित माहिती देणार नाहीत, म्हणून अर्जुनने घेतलेला हा निर्णय असतो आणि तो युनिफॉर्म चेंज करून आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चिंचुकेला अर्जुन सांगतो की तू या रस्त्याने जा, मी या रस्त्याने जातो असं म्हणत दोघंही निघालेले असतात. आणि त्याचबरोबर अर्जुन आणि चिंचुके दोन्ही दोन बाजूला जातात. इकडे मात्र एंट्री झालेली असते ती आप्पीची, कारण आपल्याला आता आप्पीच माहिती आहे. मग इकडे आप्पी तिथं बोलत असते, छान असे गरमागरम वडे चालू असतात आणि आप्पी वडे बनवत असते. आप्पी तिथं वडे बनवत असते. लोक तिथं गर्दी करून असतात, कारण आप्पीचे वडे तिथले फेमस असतात. तर त्याचबरोबर आता अर्जुन पाहतो, अर्जुनला तो आवाज ओळखीचा वाटतो. हो झालेत, आणते प्लेट असं ती म्हणत असते आणि मग मस्त असे वडे घेऊन ती गिरायकांना देत असते. त्याचवेळी अर्जुनसाठीही हा आवाज ओळखीचा वाटतो. अर्जुन लांबूनच पाहत असतो आणि तेव्हा त्याला धक्का बसतो. ती पैसे घेते, वडे देते, हे तिचं काम सुरू असतं. अर्जुनला ती आप्पी दिसलेली असते आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र पाहत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी मात्र पैसे दिलेत त्यांना नमस्कार घालत असते, त्यांच्याशी प्रेमाने वागत असते, त्यांना म्हणत असते की खरंच. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की एक व्यक्ती असतो, तो उठून निघालेला असतो आणि मग ती तिथं जाते आणि म्हणते पैसे द्यायच्या आधी, जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत निघायचं नाही असं ती सांगत असते. तेव्हा तो म्हणत असतो की नाही देत, नंतर देतो सगळे. तेव्हा आप्पी म्हणते, तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, एका वेळेस खाल्लेले वडे पचत नाहीत की नाही, तसं मलाही एका वेळेस आलेले पैसे पचत नाहीत असं आप्पी त्या व्यक्तीला म्हणत असते. ती व्यक्ती म्हणत असते, मी सांगतोय ना तुला देतो म्हणून. त्याची अरेरावी सुरू झालेली असते. आप्पीला मात्र राग आलेला असतो. ती म्हणत असते की नाही, पैसे दे आत्ताच्या आत्ता. तेव्हा तो म्हणतो की तुला इथं गाडाच लावू देत नसतो, मग कशी वडे विकते ना ते बघतो असं ती म्हणत असतो. आप्पी म्हणत असते की असं काय चाललं आहे, मी पैसे मागितलेत ना माझे, आता मी सोडत नसते असं म्हणत आप्पी त्याला इंगा दाखवायला सुरुवात करते. गप गुणाने माझे पैसे दे, नाहीतर सोडणार नाही असं आप्पीचं म्हणणं असतं आणि तो मात्र पैसे द्यायला तयारच होत नसतो. मग अर्जुन हे सगळं लांबून पाहत असतो आणि हे आप्पीचं जहाल रौद्र रूप असतं. ती म्हणत असते की दीपा नाव लावणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काही झालं तरीही माझे पैसे मला मिळाले पाहिजेत, नाहीतर सोडणार नाही अशा भाषेमध्ये आप्पी बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आप्पी म्हणत असते की आता शांत राहणार नाही. आणि त्याचवेळी ती व्यक्ती निघालेली असते. त्यावेळेस ही जी दीपा आहे आप्पीसारखी दिसणारी, ती त्या माणसाचा हात पकडते आणि म्हणते, नाही अजिबात जायचं नाही, माझे पैसे आहेत ते मला द्यायचे आधी आणि मग इथून कुठं निघायचं आहे तिथं निघायचं, मी ऐकून घेणार नाही आणि पैसे दिल्याशिवाय इथून जायचं नाही. माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि जी माझ्याशी चांगलं वागतं त्याच्याशी चांगलं असते, जी वाईट वागतं त्याच्याशी वाईट असते, एवढं ध्यानात ठेवायचं आहे. आणि आप्पीचं हे रांगडे रौद्र रूप पाहून अर्जुन तर तिथे भारावूनच गेलेला असतो. तिने डायरेक्टली उकळत्या तेलातला झारा काढलेला असतो आणि त्या माणसाला दाखवलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की आधी पैसे. ती म्हणत असतो की चटका लागेल काय मला, पण आप्पी म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला आधी पैसे हवे आहेत आणि मगच मी ऐकून घेणार आहे, हे आप्पीचं म्हणणं असतं. आणि आप्पी ऐकायलाच तयार नसते. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की आप्पी शांत बसत नाही. आप्पी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजेत आणि मग ती व्यक्ती म्हणते की हो देतो.
आणि मग आप्पीनं सांगितलेलं असतं की आधी पैसे, नाहीतर हे झाऱ्याचा चटका असा बसेल की कायमस्वरूपी लक्षात राहील. हे आप्पीचं बोलणं सुरू असतं. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की तो माणूस घाबरून आप्पीला पैसे देतो आणि म्हणतो की तुझा धंदा चालू देत नसतो, आणि रागाने तिथून निघून जातो. अर्जुन मात्र भारावून गेलेला असतो. समोर आप्पी असते, पण आप्पीचं हे रूप पाहून त्याला धक्का बसलेला असतो, कारण ज्या ठिकाणी आप्पी होती त्या ठिकाणी अर्जुन आत गेला नाही. ही तर दीपा आहे. आता आप्पी आणि दीपा यांच्यामध्ये हा फरक कसा आहे, दोघे एकसारख्या कशा दिसत आहेत, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.